नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते. आज आहे ना तूप काढण्याची पद्धत सांगणार आहे तुम्हाला. एकदम सोपी अशी. पाहू शकता का किती दाणेदार असं तूप झालेलं आहे. आपलं घरचं तूप आहे. खूप छान तूप होतं, खायला पण खूप टेस्टी होतं. तर तुम्ही नक्की पूर्ण प्रोसिजर बघा, तुम्हाला नक्की आवडेल. खूप सोपी पद्धत आहे. जास्त भांडे भरवायची गरज नाही आहे ना, मिक्सर चालवायची गरज नाही, काहीच करायची गरज नाही आहे. तर बघा मी कसं बनवते ते. सगळ्यात पहिले तर आहे ना, मी 15 दिवसाची मलाई घेतलेली आहे. तर माझा पूर्ण फुल टोप भरलेला मलाईनी तो आता एका मोठ्या टोपात काढून घेणार आहे मी. तर ही सगळी मलाई आपल्याला एका टोपात काढून घ्यायची आहे. तर ही बघा सगळी पुसून मी मलाई काढून घेतलेली आहे. आणि आपल्याला आता याच्यामध्ये ना दुपटीने पाणी टाकायचं आहे. एक मी अर्धा टोप एवढं पाणी टाकलं होतं मलाईमध्ये आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. तर मिक्स करून झालेलं आहे. आपल्याला आता याला असाच टोप आहे ना गॅसवर ठेवायचा आहे. गॅसवर ठेवून आहे ना आपल्याला फक्त ह्याला गरम करायचं आहे, उकळी येऊ द्यायची नाही. फक्त म्हणजे ते वितळलं पाहिजे. मलाई सगळी आपल्याला आहे ना वितळून घ्यायची आहे. तर असंच हलवून मी सगळं मलाई वितळून घेतली होती. आता बघा इथं मलाई सगळी वितळलेली आहे. मी फक्त गरम करून घेतलेलं आहे. तर बघा सगळी मलाई वितळलेली आहे. आता याला आहे ना खाली काढून घेऊया आपण आणि याला थोडा वेळ थंड करून घ्यायचं आहे. हे बघा आता थोडा वेळ थंड करून घ्यायचं. एक 5-10 मिनटं मी साईडला ठेवून दिलेलं होतं. इथं दुसरा टोप पण घेतलेला आहे. तर याला थंड करून घ्यायचं आहे. आता हे बघा थोडा वेळ मी थंड करायला ठेवलं होतं, तर थंड झालेलं आहे. तर मी एक गाळण घेतलेली आहे आणि गाळणीच्या साहाय्याने आहे ना आपल्याला हे सगळं जे आपण मलाई वितळली होती ना ती सगळी आपल्याला गाळून घ्यायची आहे. तर ही काय होतं माहिती आहे, 15 दिवसाची मलाई असते ना तर त्याचा आहे ना थोडासा वास यायला चालू होतो. त्याच्यामुळे ना आपल्याला हे गाळून घ्यायचं आणि हे सगळं आपल्याला जे लास्टचा चोथा राहतो ना ते सगळं काढून घ्यायचं आहे. जर तुम्ही फ्रेश मलाई वापरत असाल ना, म्हणजे 8 दिवसात तूप बनवत असाल ना, तर तुम्ही हा मलाईचा आहे ना काहीही करू शकता. जे गाळून घेतलेल्या मलाईचं खरवससुद्धा बनवू शकता. तर मी अशा पद्धतीने सगळं गाळून घेतलेलं आहे. तर बघा पूर्ण जरा पण आपल्याला त्याच्यामध्ये ठेवायचं नाही. सगळं असं सुक्कं करून गाळून दाबून सगळं गाळून घ्यायचं आहे. तर ते साईडला काढून घ्यायचं आहे. परत सगळं आपण गाळून घेणार आहे. तर मी इथं सगळं गाळून घेतलेलं आहे. पाहू शकता इथं सगळं गाळून घेतलेलं आहे. आपली मलाई आता क्लिअर झालेली आहे. तर बघा मी एवढं सगळं निघालं होतं त्याच्यातून गाळून सगळा चोथा. आता तो ठेवण्याच्या लायकीचा नाही म्हणून ते मी आता फेकून टाकणार. चांगला नाही आहे, वास येतो आहे त्याचा. त्यासाठी आता ह्या टोपामध्ये बघा मी आता हा टोप आहे ना त्याच्यामध्ये एक ग्लास भरून असं पाण्याचा ठेवणार आहे आणि वरती झाकण ठेवून रात्रभर मी ह्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आता याला जरा पण खोलायचं नाही, फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं असंच. तर मी रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. तर आहे ना तुम्ही जर सकाळी बनवायचं असेल ना तुम्हाला, तर तुम्ही रात्री ही प्रोसिजर करून सकाळी तुम्ही काढू शकता हे. तर बघा मी इथं रात्रभर ठेवून दिलेलं होतं. तर आपलं सगळं तूप असं वरती येऊन घट्ट झालेलं आहे. तो ग्लास पण जरासा मी लूज केला आणि पकडच्या साहाय्याने काढून घेतला. आता आपल्याला याला आहे ना सगळं धुवून घ्यायचं आहे. जे एक्स्ट्रा पाणी आपण टाकलं होतं ना ते सगळं पाणी आपल्याला काढून परत स्वच्छ पाणी टाकून सगळं व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे मलाई. तर बघा खूप सोपी पद्धत आहे. तुम्ही खरंच नक्की एकदा तरी ट्राय करा. म्हणजे जास्त आपल्याला झंझटमारी करायची गरज नाही. तुम्ही काम करता दुसरं काम करता पण ही प्रोसिजर करू शकता. मिक्सर चालवण्यामध्ये, ग्राइंडर चालवण्यामध्ये किती भांडे भरतात, किती ते कुटाणा असतो. परत ते वितळवल्यानंतर एवढं मोठं त्याचं गाळ निघतो खाली. त्यापेक्षा ही पद्धत वापरून बघा, खूप सोपी आणि खूप छान आहे पद्धत. तर बघा मी इथं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. एक 4-5 पाणी टाकून आहे ना स्वच्छ धुवून घेतलं होतं
आणि आता ते जो म्हणजे तूप असं वरती येऊन बसलं होतं ना, त्याला आहे ना आता मी वितळवायला ठेवलेलं आहे. आता हे फक्त 10 मिनटात तयार होतं. हां, फास्ट गॅसवरती तुम्ही आहे ना फटाफट हे बनवू शकता. एक 10 मिनटंच लागतात ह्याला बनण्यासाठी. आणि याच्या खालती गाळ काहीच राहत नाही. तुम्हाला ते पण दाखवते मी तुम्हाला. बघा, इथं माझं तूप बनायला चालू झालेलं आहे. आणि एका थोड्या वेळातच तूप बनते. बघा, इथं तूप पण बनलं. मस्त. आणि एवढा सुगंध सुटला होता ना घरामध्ये, मस्तच, खूप छान सुगंध सुटलेला. तर इथं माझं तूप तयार झालेलं आहे. मी आता हे टोप गॅसवरून खाली उतरणार आणि थोडा वेळ थंड करून घेणार आणि गाळून घेणार आहे. तर बघा, इथं मी गाळून घेते एका डब्यामध्ये. तर बघा, मस्तच असं तूप निघालं. 1 किलो तरी तूप निघालं होतं तेवढ्या मलाईमध्ये. आणि गाळ बघा किती थोडासा निघालेला आहे, जरा पण निघाला नव्हता. आणि तूप पण मस्त झालं होतं, जरा पण खाली लागलं नव्हतं. आणि वास तर एवढा छान येत होता ना, खूपच सुगंध सुटला होता पूर्ण घरामध्ये. मस्तच. तर मैत्रिणींनो, माझी ही पद्धत जर तुम्हाला आवडली असेल ना, तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला ही माझी पद्धत कशी वाटली तूप बनवण्याची. आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा अशा पद्धतीने तूप बनवून घरच्या घरी. खूप छान बनतं. तर चला, तर मग बघा, मस्तच असं झालेलं आहे. तुम्हाला तूप पण दाखवते केवढं बनलं होतं माझं. चला तर मग, बाय.